सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा माझे कुटुंब माझी पेन्शन तसंच इतर जिव्हाळ्यांच्या मागणीसाठी सहकुटुंब धडक मोर्चा. सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नगरपालिका, नगरपरिषद कर्मचारी, समन्वय समिती, महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. माझे कुटुंब, माझी पेन्शन आणि इतर मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्याकरिता कर्मचारी शिक्षकांनी हे निवेदन दिले. सरकारी कर्मचारी आणि शिक्षक यांचं उद्ध्वस्त होणारं भवितव्य सावरणं हे सर्वस्वी सरकारच्या हाती आहे. नवीन पेन्शन योजनेमुळे गेली 17 वर्ष राज्यातील कर्मचारी शिक्षक नाडले गेलेत. सेवानिवृत्तीनंतर त्यांचे भविष्यच उद्ध्वस्त झाले. त्यामुळे जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करावी अशी प्रधान मागणी तसंच इतर 17 प्रलंबित मागण्यांसाठी 14 मार्च 2023 पासून 20 मार्च 2023 पर्यंत कर्मचारी शिक्षकांच्या संप आंदोलनानं उभा महाराष्ट्र दणाणून सोडला होता. न्याय हक्कासाठी झगडणाऱ्या कर्मचारी शिक्षकांच्या एकजुटीचा सन्मान ठेवण्याकरिता 20 मार्च 2023 रोजी सुकाणू समिती प्रतिनिधींसह गंभीरपणे मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली होती आणि मागण्यांच्या पूर्ततेची खुल्या मनानं निसंदिग्ध आश्वासनंही दिली आहेत. या आश्वासनावर निर्भर राहून संप स्थगितीचा निर्णय घेतला गेला. मात्र राज्याच्या प्रामाणिक मुख्यमंत्र्यांचाही मान ठेवला गेला. सुमारे 6 महिन्यांचा कालावधी याला उलटून गेलाय. जुनी पेन्शन संदर्भात अभ्यास करणाऱ्या समितीनं मुदतवाढ घेऊन आता या समितीचा अहवाल तयार झाला असावा, परंतु याबाबत शासनानं अद्याप अधिकृतपणे अहवालासंदर्भातील भाष्य टाळून मौन राखण्याचं धोरण स्वीकारल्याचंच दिसून येतंय. ही बाब अनाकलनीय आहे. इतर 17 मागण्यांबाबत मुख्य सचिव पातळीवरील चर्चा देखील अद्याप टाळण्यात आली आहे. मधल्या कालावधीत शासनाच्या विविध विभागात कंत्राटी तत्वावर भरती करण्याचं धोरण आश्चर्यकारकरित्या जाहीर करण्यात आलं. 353 बाबत कर्मचारी अधिकारी यांना बाधक ठरणारी सुधारणा करण्यात आली आहे. शैक्षणिक क्षेत्राचं खाजगीकरण करण्याचा इरादा दिसून येत असून आरोग्य सेवेबाबत देखील मनुष्यबळाचा कमालीचा तुटवडा दिसून येतोय. त्यामुळे राज्यभरातील सरकारी कर्मचारी शिक्षकांच्या मनस्वी संतापात भरच पडली आहे. मार्च 2023 मधील संप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं दिलेली आश्वासनं पाळली गेली नाहीत. तसंच वाढलेल्या अनेक जाचक समस्यांमुळे कर्मचारी शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायात भरच पडली आहे. त्यामुळे राज्यातील 17 लाख कुटुंब साप्रत्य सरकारच्या कारभारावर नाराज आहेत. दिलेल्या आश्वासनांची शीघ्रगतीनं पूर्तता नाही झाली तर लोकक्षोभ कमालीचा वाढू शकतो. हा क्षोभ व्यक्त करण्यासाठी 14 डिसेंबर 2023 पासून राज्यातील 17 लाख कर्मचारी शिक्षक बेमुदत संपावर जातील अशी घोषणा राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांच्या तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी आज जमलेल्या सहकुटुंब जमावासमोर करण्यात आली आहे. सर्व प्रलंबित मागण्यांबाबत तात्काळ ठोस निर्णय घेऊन हा संघर्ष टाळता येईल असं कर्मचाऱ्यांनी सांगितलं. साहेब काय सांगाल या ठिकाणी आंदोलन करत आपल्याला माहितीच आहे की आपण दिनांक 14 मार्च ते 20 मार्च या दरम्यान संप केलेला होता. त्या संपाच्या वेळेला आपल्या आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं होतं. त्या लेखी आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळं नाईलाजास्तव आज संपूर्ण महाराष्ट्रभर माझे कुटुंब माझी पेन्शन या कार्यक्रमाखाली संपूर्ण राज्यभर म्हणजे तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि ठाणे महापालिकेच्या विविध विभागात चालक म्हणून कार्यरत असणाऱ्या 25 चालकांना लिपिक पदावर पदोन्नती. ठाणे महापालिकेत विविध विभागात चालक म्हणून कार्यरत असलेल्या तब्बल 25 चालकांची दिवाळी गोड झाली आहे. चालक असलेले हे कर्मचारी आता लिपिक झालेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. एकीकडे पालिकेतील कर्मचारी सेवानिवृत्त होत असतानाच पालिकेत पोकळी निर्माण झाली आहे. या लिपिकांना आता महापालिकेच्या माध्यमातून ट्रेनिंग दिलं जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनानं दिली आहे. ठाणे महापालिकेच्या सेवेत 2016च्या सरळ सेवा भरती प्रक्रियेत चालक म्हणून कर्मचारी कामावर रुजू झाले. त्यातील 25 चालकांना आता पदोन्नती मिळाली आहे. सोमवारी ही पदोन्नती देण्यात आली आहे.
त्यामुळे आपण घेतलेले शिक्षण आता खऱ्या अर्थानं सार्थकी लागल्याची भावना या कर्मचाऱ्यांमधून दिसून येते. त्यातही यातील काही चालक हे BA पास असून MCOM, LLB आदींसह उच्च शिक्षित आहेत. मात्र शिक्षणाप्रमाणे नोकरी मिळत नसल्यानं त्यांनी आलेल्या संधीचा फायदा घेत महापालिकेच्या सेवेत सामील झाले. परंतु काम करताना त्यांनी कोणत्याही प्रकारची लाज बाळगली नसल्याचं पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. अखेर त्यांच्या शिक्षणाला आता न्याय मिळालाय. महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता खऱ्या अर्थानं या चालकांना महापालिकेत मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. हवेची गुणवत्ता राखण्यासाठी ठाणे महापालिकेनं जारी केली मार्गदर्शक तत्त्व. मुंबईच्या तुलनेत ठाण्यातील हवेची गुणवत्ता चांगली असली तरी देखील प्रदूषण वाढू नये आणि हवेची गुणवत्ता राखण्यासाठी ठाणे महापालिकेनं मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत. त्यानुसार अनधिकृत बांधकामं रोखण्याबरोबरच भरारी पथकांची स्थापना, रस्त्यावरची धूळ, बांधकामाच्या ठिकाणी उडणारा धुरळा, वाहनांमुळे होणारं प्रदूषण, बांधकाम साहित्याची वाहतूक या सर्व गोष्टींकडे लक्ष देण्याच्या सूचना महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी दिल्या आहेत. त्यासाठी प्रभाग स्तरावर सहाय्यक आयुक्तांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दिवाळीच्या काळात सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत फटाके फोडावेत असंही सांगण्यात आले. त्यातही थंडी वाजली तरी शेकोट्या पेटवू नका असं आवाहन पालिकेनं केलं आहे. रस्त्यावरची धूळ, बांधकाम स्थळी उडणारा धुरळा, वाहनांमुळे होणारं प्रदूषण, बांधकाम साहित्याची वाहतूक या सर्व गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवावं. त्यासाठी कृती दल तयार करण्यात यावं असंही आयुक्तांनी स्पष्ट केलंय. स्मशानभूमीवर विद्युत दाहिनी किंवा गॅस शवदाहिनीचा वापर प्राधान्यानं होईल यासाठी प्रयत्न करावा असंही त्यांनी सांगितलंय. हवेची गुणवत्ता खालावण्यास कारणीभूत असलेले घटक निश्चित करून त्यावर निर्बंध आणण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. प्रत्येक लहान मोठ्या बांधकाम साईटची पथकामार्फत पाहणी करून त्यांच्याकडून मार्गदर्शक तत्त्वांच्या पालनाची लेखी हमी घेण्याची जबाबदारी शहर विकास विभागांवर देण्यात आली आहे. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांकडून थकीत दंडाची रक्कम वसुलीकरिता सुरू करण्यात आलेल्या मदत केंद्राद्वारे 40 ते 50% दंड होणार माफ. ठाणे ते बदलापूरपर्यंतच्या शहरात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर ठाणे पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत असली तरी अनेक चालक दंडाची रक्कम भरण्यास असमर्थता दाखवित असल्यानं ही रक्कम 47 कोटींच्या घरात गेली आहे. या वाहन चालकांनी थकीत दंडाची रक्कम भरावी यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली ठाणे पोलिसांनी मदत केंद्र सुरू केलं असून हे मदत केंद्र 2 दिवस म्हणजेच 9 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत थकीत दंड भरण्याची तयारी असलेल्या वाहन चालकांचे सुमारे 40 ते 50% दंड माफ करण्यात येणार आहे. सुरुवातीला ही मोहीम ठाणे ते दिवा शहरातील वाहन चालकांसाठी असणार आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना यापूर्वी दंडाच्या रकमेची पावती देऊन त्यांच्याकडून दंडाची रक्कम तात्काळ वसूल केली जात होती. परंतु या प्रक्रियेदरम्यान वाहन चालकांचा वेळ वाया जात होता. शिवाय या प्रक्रियेत भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप पोलिसांवर होत होते. कारवाई दरम्यान पोलिसांनी वाहन चालक यांच्यात वादाचे प्रसंगही उद्भवत होते. त्यामुळे राज्य सरकारनं ई-चलान प्रणाली सुरू केली. ठाणे पोलिसांनी ही ई-चलान पद्धत 2019 पासून शहरात राबवण्यास सुरुवात केली. ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरं ठाणे पोलीस आयुक्तालयात क्षेत्रात येतात. या सर्वच ठिकाणी वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर ई-चलानद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येते. या कारवाईत वाहतूक पोलीस वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांच्या वाहन क्रमांकाचं छायाचित्र मोबाईलद्वारे काढून त्याची ई-चलान प्रणालीत नोंद करतात. या प्रणालीद्वारे संबंधित वाहन चालकाच्या मोबाईलवर दंडाच्या रकमेची पावती पाठवण्यात येते.
कासरडवली येथील सुमारे 300 शेतकऱ्यांना न्याय देण्याची ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांच्याकडे आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी. कासरडोली तलावाच्या पाठीमागे असलेली सुमारे 64 एकर शेतजमिनीवर अचानक एका जोगळेकर नावाच्या व्यक्तीनं दावा केलाय. परंतु या जमिनीवर अनेक वर्षांपासून कासरडोली येथील ग्रामस्थ शेती व्यवसाय करत असून त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालू आहे. या जमिनीच्या सातबाऱ्यावर कुळ म्हणून कासरडोली ग्रामस्थांचं नाव लागलं असून हे नाव सातबाऱ्यातून रद्द करावं यासाठी जोगळेकर नावाच्या व्यक्तीनं ठाणे तहसीलदारांकडे अर्ज केलाय. तहसीलदारांच्या माध्यमातून ग्रामस्थांना वारंवार किंबहुना दर आठवड्याला सुनावणीसाठी बोलावण्यात येत असून जाणीवपूर्वक जोगळेकर नावाची व्यक्ती आमच्यावर अन्याय करत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. याकरिता कासरडोली ग्रामस्थांनी स्थानिक आमदारांची भेट घेतली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सरकार शेतकरी आणि भूमिपुत्रांच्या पाठीमागे ठामपणे उभे असल्यामुळे त्यांनी घाबरून जाऊ नये असं आमदार प्रताप सरनाईक यांनी शेतकऱ्यांना आश्वासित करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा यासाठी जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांना निवेदन दिले. या सर्व प्रकरणाची जातीनं चौकशी करून शेतकऱ्यांना नियमानुसार योग्य तो न्याय देऊ असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये शिवसेनेचे ओवळा माजुडा विधानसभा समन्वयक साजन कासार, जयवंत शिंगे, राजेश शिंगे, विश्वनाथ गवळी, विष्णू शिंगे, मधुकर भोईर, सावंता शिंगे, विशाल शिंगे, निलेश शिंगे, अविनाश राऊत, प्रवीण शिंगे, कैलास राऊत, राजेश शिंगे, कृष्णा शिंगे, रामकृष्ण शिंगे तसंच कासरडोली येथील ग्रामस्थही मोठ्या संख्येनं उपस्थित होते.